हजाराचा फरक पडतो, मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे, पण आम्हाला जे कळालंय तसा ऑफिशियली त्यांनी DGCA ला सांगितलं नव्हतं त्यांचा फ्लाईट प्लॅन काय. कारण त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की ते परत पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथं डिफेन्सचं फ्लाईंग सकाळी होतं. त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे. त्याला जर दुसरं कुठलं तरी द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात, पण ते पण नाही कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं. पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल. त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे. 5000 हे DGCAचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे, आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. पुढे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.